मी औक्षण करून घेते. आपी थांब. घरच्या मोठ्या सुनेनी करायचं असतं नवीन लक्ष्मीचं स्वागत. स्वानंदी कुठे आहे? बोलवायला तर सांगितलं होतं. मग आली नाही का? बघा नाही, घरच्या लक्ष्मीला असं दारात उभं ठेवणं बरं दिसतं का? अहो, लक्ष्मीचा अपमान होतोय. मुद्दाम करते ती, असं मुद्दाम अंग काढून घेतलंय. काळजी करू नका, मी बघते ना, मी आणते तिला. येणार ती, कशी नाही येणार? काय स्वानंदी, काय चाललंय काय तुझं? अशी काय तरा निघून गेलीस? एवढी काय रागवलीस? अगं सख्खी बहीणच जाऊ झालीये ना तुझी, आणि तू तुला थोबाडीच मारलंस. शोभत तुला हे स्वानंदी? गृहप्रवेश होणार आहे आता. घरची लक्ष्मी आत येणार आहे आणि तू गृहप्रवेशच्या वेळ असं तिला ताटकळत उभं ठेवलंयस. हे बरं दिसतंय का? हा, असं मला कळलं काय खुपतंय तुला ते. काय खुपतंय हे ऑलरेडी सांगितलंय मी. हे जे काय चाललंय इथे ते मला मान्यच नाहीये. कारण मला माहितीये ना, कारण तुझी बहीण आता तुझ्या घरी येणार आहे आणि सुष्मिताचं सुख तुला पावत नाहीये. आज आम्हाला दिसली तुझ्या मनामध्ये खरी काय भावना आहे ती, किंवा तू आम्हाला दाखवून दिलीस. काय काय बोलतेस तू आई? तुझं तुला कळतंय का? कुठली कुठली भावना? सावत्रपणाची भावना. शेवटी तू सावत्र बहीण आहेस ना, सुष्मिता. सावत्र? हो, एवढ्या वर्षांची खतखत बाहेर काढलीस ना तू आज. तू वाटेल ते बोलतेस. वाटेल ते नाही बोलत आहे मी. दिसतंय मला तुला सुख बघवत नाहीये ना सुष्मिताचं. अगं मी तुमच्या सगळ्या मुलांमध्ये मी कधी फरक केला का? तुझ्यासाठी मी किती जीवाचं रान केलं, तुम्हा तिघांसाठी केलं ना. खस्ता खाल्ल्या पोटच्या पोरीप्रमाणे तुला मी वागवलं, पण काय केलं? तू मला कधीच आपलं मानलं नाहीस ना. आई 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 हेच बरोबरचं बोलणं ठेवलंस तू, फक्त बरोबरचं. आम्हाला कळलं नाही ते. मला ना हे अंशुमन आणि सुश यांचं हे लग्न पटलेलं नाहीये. मुळात मला हे मान्यच नाहीये. कळतंय तुला? पण मला मान्य आहे ना मंदाताई, मला हे लग्न मान्य आहे आणि अंशुमन माझा मुलगा आहे. सुश मला सून म्हणून पसंत आहे.